नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं, प्रिया आणि नागराजचं आता भांडण चालू असतं. दोघेही एकमेकांवरती राग काढत असतात. पण आता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं काहीतरी घडणार आहे. दोघांच्या भांडणामध्ये आता अर्जुनचा लाभ होणार आहे आणि तो लाभ आता नागराज स्वतःहूनच करून देणार आहे. तन्वीचं जे लहानपणीच्या आठवणींचं गाठोडं प्रियाने घेऊन आलेले असते आश्रमामधून, ते प्रिया आपल्या कपाटामध्ये ठेवून देते. ते आता नागराज स्वतःच्या हाताने काढून अर्जुनकडे घेऊन जाणार आहे आणि प्रिया ही खरी तन्वी नाही आहे याचा खूप मोठा खुलासा तो अर्जुनच्या समोर करणार आहे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ह्या सायलीच्या आहेत असं सुद्धा तो सगळं खरं आता अर्जुनला सांगणार आहे. पण स्वतःला सेफ ठेवून ते आता नागराज कशा पद्धतीने सगळं अर्जुनला सांगणार आहे ते आपण सविस्तरपणे बघूया. तरी ते प्रियाच्या नावावरती रविराज काकांनी अर्धी प्रॉपर्टी केलेली असते आणि आता प्रियाच्या नावावरती केलेली प्रॉपर्टी ठरल्याप्रमाणे तिने आता ती नागराजच्या नावावरती करायची असते. पण आता प्रियाला एवढी प्रॉपर्टी नागराजच्या नावावरती करायची नसते. पण आता नागराज तिला धमकी देतो, तिच्या कानाखाली मारतो आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करायला सांगतो. पण आता प्रियाला काही करून ती प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करायची नसते. म्हणून ती रविराज काकांचे कान भरायला सुरुवात करते आणि ती म्हणते की नागराज, तुला एवढी प्रॉपर्टी मी घशामध्ये भरू देणार नाही. म्हणजे प्रयत्न मी करायचे, सगळे एफर्ट्स मी घ्यायचे, सगळ्यांची बोलणी मी खायची आणि शेवटीला माझ्या हातामध्ये काहीच नाही. मी तुझ्या तुकड्यांवरती जिवंत आहे असं तुला वाटतंय ना. आता ही प्रॉपर्टी मी तुला कधीच देणार नाही आहे. आणि म्हणून ते आता रविराज काकांना भडकवत असते. ती म्हणते की बाबा, या नागराज काकांना काय झाले काय माहिती, सतत मला टोमणे देत असतात. आता तुम्ही माझ्या नावावरती जी प्रॉपर्टी केली आहे ना, ती माझ्या नावावरती का केली आहे म्हणून त्यांना माझा खूप जास्त राग येतो. ते म्हणतात की एवढ्या वर्ष अनाथ आश्रमामध्ये होती आणि जशी प्रॉपर्टी नावावरती करायची वेळ आली तेव्हा परत आलेली आहे. बापाची आई ती प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायला आणि मी जेवायला बसले ना तरीसुद्धा मला टोमणे टामणे मारत असतात. मी त्यांना या घरात नकोशी झाली आहे का अशी ती कान भरत असते. तेव्हा रविराज काकांना आता नागराजचा खूप जास्त राग येत असतो आणि तेव्हा रविराज काकासुद्धा नागराजला वाटेल तसं बोलत असतात. प्रियासमोर त्यांचा अपमान करत असतात. ते आता नागराजला सहन होत नाही. त्याला कळलेलं असतं की प्रिया दादाचे कान भरते मला या घरातून बाहेर काढण्यासाठी, पण मी सुद्धा आता कच्चा खिलाडी नाही आहे. बघ प्रिया, आता मी स्वतः या सगळ्यातून कसा सेफ होतो आणि तुला या सगळ्यामध्ये फसवतो ते. तेव्हा इथे आता नागराज प्रियाच्या विरोधामध्ये एक प्लॅन करतो. आता लहानपणीच्या तन्वीचं जे गाठोडं असतं ते प्रिया अनाथ आश्रममधून घेऊन आलेली असते आणि ते तिने आपल्या कपाटामध्ये ठेवलेलं असतं प्रूफ म्हणून. ते आता प्रिया जेव्हा घरामध्ये नसते तेव्हा नागराज तिच्या रूममध्ये जातो आणि तिच्या कपाटामधून लहानपणीच्या तन्वीचं जे गाठोडं असतं लाल रंगाचं ते आता बाहेर काढतो आणि तो विचार करतो ही प्रिया आता डबल गेम खेळून मला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन करते ना, आता मीच तिला कसं जेलमध्ये टाकतो ना ते बघच तू. तेव्हा आता नागराजने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं की अर्जुनला जाऊन सत्य सांगायचं की हे गाठोडं आहे ना ते खऱ्या तन्वीचं आहे आणि खरी तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून तुझी बायको आहे. आणि ते फोटोज वगैरे सुद्धा त्या गाठोड्यामध्ये असतात आणि प्रियाचा खोटारडेपणा आता अर्जुनच्या समोर आणायचं असं आता नागराजने ठरवलेलं असतं. तेव्हा ते गाठोडं घेऊन नागराज आता अर्जुनकडे जाण्याचं ठरवतो, कारण प्रियाला त्याने स्वतःच्या फायद्यासाठी तो घरी घेऊन आलेला असतो. पण प्रिया आता त्याला वरचढ ठरलेली असते. तीच त्याचा पत्ता कट करत असते, त्याला घरातून बाहेर काढण्याचे प्लॅन करत असते आणि नागराजच्या ते लक्षात येतं आता ही आपल्या कामाची राहिलेली नाही आहे. हिला पैशांची आता एवढी लालच चढलेली आहे की ते आता मला वरचढ ठरून मला घरातून बाहेर काढण्याचे प्लॅन करते. तसंही आता साक्षीबरोबर बोलण्यात काही अर्थ उरणार नाही आहे, कारण साक्षीचंच काही खरं नाही आहे. दादाने तिची केस सोडलेली आहे, महिपत जेलमध्ये जाऊन बसला आहे, मग आता तिच्याबरोबर कुणीच नाही आहे. तसंही आता चैतन्य तिची केस लढणारे बोलल्यानंतर अर्जुनसमोर तिचा काहीही टिकाव लागणार नाही आहे आणि तीसुद्धा आता लवकरात लवकर जन्मठेपेसाठी आता जेलमध्ये जाईल. मग आता मी स्वतःला कसं या सगळ्यातून सेफ करून घेऊ असा प्लॅन आता नागराज करत असतो. माझ्या अंगाशी काही यायला नको आहे म्हणून तो आता आधीच ते गाठोडं घेऊन अर्जुनला जाऊन भेटणार असतो आणि प्रियाचं सगळं सत्य उघड करणार असतो. म्हणजे प्रियासुद्धा या घरातून बाहेर पडली, ती सुद्धा कायमची जेलमध्ये गेली, मग दादाकडची सगळी प्रॉपर्टी मी बरोबर माझ्या नावावरती करून घेईन. हवं तर दादाचा काटा काढावा लागला तरी सुद्धा चालेल असं तो आता प्लॅनिंग करून अर्जुनला भेटायला जातो. तेव्हा आता नागराज अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्जुनला तर जरा आश्चर्य वाटतंच.
तेव्हा तो म्हणतो की काका तुमचं माझ्याकडे काय काम आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की माझं तुझ्याकडे खूप मोठं महत्त्वाचं काम आहे आणि ते तूच करू शकतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो असं काय महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो अर्जुन हे गाठोडं तुला माहिती आहे का कुठलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो वात्सल्य आश्रमामध्ये असे बरेच गाठोडे होते त्यातलंच एखादं दिसतंय. तेव्हा नागराज म्हणतो अगदी बरोबर तुला माहिती आहे का हे लहानपणीच्या तन्वीचं गाठोडं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे ते तन्वीकडे असेल ना. तेव्हा नागराज म्हणतो हो ते त्या तन्वीकडेच होतं पण खोट्या तन्वीकडे. ती खरी तन्वी नाही आहे. खरी तन्वी कोण आहे ते तुला बघायचं आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो कोण आहे खरी तन्वी. तेव्हा नागराज आता लहानपणीच्या त्या सगळ्या आठवणी आता अर्जुनला दाखवत असतो. तेव्हा अर्जुनला ती एक एक वस्तू बघून लहानपणीच्या तन्वीची आठवण येत असते. तेव्हा नागराज म्हणतो आणि खरी तन्वी कोण आहे माहिती आहे का तुला. तर इथे अर्जुन आता ते ऐकण्यासाठी खूपच जास्त उत्सुक असतो. आता इथे प्रिया घरी आलेली असते पण तिला अजिबात माहिती नसतं की आपल्या विरोधामध्ये आता हा नागराज काय प्लॅनिंग करतोय. ती घरी आल्यानंतर रविराज काका तिला विचारायला येतात की बाळा कुठे गेली होतीस तू. तेव्हा इथे प्रिया आपल्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेलेली असते. खूप पैसा उधळते पण ती आता तिकडची कारणं देते आणि इथे रविराज काकांना ती गप्पच करते. तर इथे आता नागराज म्हणत असतो की अर्जुन आमच्या इथे जी राहते ना ती प्रिया ती खरी तन्वी नाही आहे. खरी तन्वी तुझी बायको आहे सायली. हे बघ लहानपणीचे फोटो या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत ना तुझ्या बायकोच्या आहेत. अरे ती खरी तन्वी नाही आहे ती प्रिया आहे प्रिया. मी तिला स्वतःहून बोलताना ऐकलं होतं साक्षी बरोबर आणि मी जर कुणाला काही सांगितलं तर ती साक्षी आणि प्रिया मला ठार मारून टाकतील अशी मला धमकी देण्यात आलेली आहे. म्हणून मी कुणालाच काही सत्य सांगितलेलं नाही आहे. पण मी तुला खरं सांगतोय हे हवं तर पुरावे तू तुझ्याकडे ठेव आणि मधुभाऊंना विचार हा कुठल्या तन्वीचा फोटो आहे. ते सांगतील की हा सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे आणि सायलीला सुद्धा दाखव तिला ह्या तिच्या सगळ्या आठवणी माहिती आहेत. तेव्हा आता प्रियाने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्याच घरामध्ये राहते पण मला तिने सळो की पळो करून सोडलेला आहे. तेव्हा आता नागराज स्वतःला सेफ करत असतो. तो म्हणतो त्या साक्षीचा महिपतचा प्लॅन होता प्रियाला आमच्या घरामध्ये पाठवून सगळी प्रॉपर्टी तिच्या नावाने करायची आणि मग ते दोघंजणं ती प्रॉपर्टी वाटून घेतील. महिपतीने हा प्लॅन रचला होता सगळा आणि ती खोटी प्रिया आमच्या घरामध्ये खरी तन्वी म्हणून पाठवलेली आहे. पण ती खरी तन्वी नाही आहे. ती खोटी प्रिया आहे आणि ती दादाला फसवण्यासाठी त्याची संपत्ती लुबाडण्यासाठी ती आमच्या घरामध्ये आलेली आहे. तेव्हा तू आता काही कर पण आता प्रियाचा पर्दा फास्ट कर. खरंच ती मला आता जीवे मारण्याची धमकी देते. तिला काहीच माहिती नाही आहे की हे गाठोडं मी तिच्या कपाटातून चोरून घेऊन आले तुझ्याकडे आणि तू सुद्धा याबद्दल तिला काही सांगू नकोस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो पण तुम्ही याआधी मला हे सगळं का नाही सांगितलं. तेव्हा नागराज म्हणत असतो कारण त्या महिपतीने माझ्यावरती लक्ष ठेवायला माणसं लावली होती आणि म्हणूनच मी कुणालाही सत्य सांगू शकत नाही. मी दादाला सुद्धा याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे की ती तुझी खरी मुलगी तन्वी नाही आहे म्हणून. कारण का दादा तिच्या नावावरती स्वतःची मुलगी म्हणून आता प्रॉपर्टी करतोय. आता ती हळूहळू दादाची सगळी प्रॉपर्टी घेऊन त्याला लुबाडून ह्या घरातून निघून जाईल. मग आता काय करायचं म्हणून मी तुला सांगितलंय. तूच आता माझी काहीतरी मदत करू शकतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं झालं तुम्ही या सगळ्या आठवणी माझ्याकडे आणून दिल्यात. तेव्हा अर्जुन आता घरी येतो आणि सायलीला त्या सगळ्या आठवणी दाखवतो. तो म्हणतो सायली तू हा फोटो बघून जरा सांगतेस का हा कुणाचा फोटो आहे. तेव्हा सायली म्हणते बघू ना सर. तेव्हा इथे आता अर्जुन सायलीला तिच्याच लहानपणीचे फोटो दाखवत असतो. तेव्हा सायली तो फोटो बघताना म्हणते सर हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे पण तो तुमच्याकडे कसा काय आला. तेव्हा अर्जुनला खूपच जास्त आश्चर्य वाटतं आणि त्या गाठोड्यामध्ये आता लहानपणीच्या सायलीच्या सगळ्या आठवणी असतात. ते खेळणं ते बाहुलं ते सगळं खऱ्या तन्वीचं असतं हे अर्जुनला माहिती असतं कारण ते दोघंजणं त्याच खेळण्यांबरोबर खेळायचे. तेव्हा आता अर्जुनच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं पण इथे सायलीला आठवतच नसतं की ती तन्वी लहानपणीची जी आहे तीच अर्जुनची खरी तन्वी आहे. याबद्दल तिला काही माहितीच नसतं. तेव्हा इथे अर्जुन आता तिला विचारतो तेव्हा ती म्हणते हा माझा फोटो आहे का लहानपणीचा. तेव्हा अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं कारण सायलीला लहानपणीचं जास्त काही आठवतच नसतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला माहिती आहे का ही प्रिया आहे ना ती खरी तन्वी नाही आहे. खरी तन्वी कुणीतरी वेगळीच आहे. तेव्हा सायली म्हणते कोण सर. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही आहात खरी तन्वी. तेव्हा सायलीला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली तुम्ही खरी तन्वी आहात आणि ते मी आता लवकरच कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध करेन आणि पूर्णाजी आणि रविराज किल्लेदार यांच्यासमोर सुद्धा सिद्ध करेन. आणि ती खोटारडी प्रिया आहे ना तिला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली नाही ना जेलमध्ये खडी फोडायला पाठवलं तर बघाच तुम्ही. तर इथे अर्जुनच्या समोर आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो आणि ते आता सत्य तो सगळ्यांच्या समोर लवकरच आणणार असतो.